नमस्कार. कार्यक्रमाला बराच वेळ झाला आहे. सगळ्याच वक्त्यांची बरीचशी भाषणं झालेली आहेत आणि दुसरीकडे पोटातही खवळे ओरडत असेल असं मला वाटतं आहे. सगळ्यांना मेहनती पहिल्या जास्त आणि वर्गांना मी मेहनत येत होतो. जास्त काय वेळ घेणार नाही नव्हता. नेहमीप्रमाणे फक्त कधी वेळा बोलणार आहे. मानवतावादी समाज सेवा संघटनेची पुण्यनगरीमध्ये असताना अशोक जाधव सरांनी बातमी द्या आमची बातमी देता येईल का देऊ की बातमी द्यायला काय बातमी देण्यासाठी आम्ही आहोत. बातमी ही का द्यायची, कुठली बातमी द्यायची यासाठी आम्ही नेहमी जगत असतो आणि उपसंपादकांनी नवीन एक वेगळी बातमी हवी असते. त्यातला एक नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे सुनील गायकवाड साहेब आहे. त्यांच्याकडून नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि मला नेहमी फोन करत असतात. मला तुमच्याशी बोलायचं आहे पण त्याचा कधी वेळ होतो मला कळतच नाही. अशा अनेक आठवणी आहेत. माळी सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर दोन मुलांवरती 10x10च्या खोलीमध्ये सुरू केलेली ज्ञानगंगा आज 7,500 घरांमध्ये जाऊन पोहोचली. याचा मला खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो आणि खऱ्या अर्थाने कर्मवीर आहे. कारण मला सांगितलं की आजही पाहिजे जातात. मी आजही अनेक वर्षापासून पाहतो की पीएमपीने प्रवास करतात. आता सुद्धा ते गाड्यापासून गाडीवर आले, गाडीवर आलेले नाही. आजही त्यांना कुठलाही अभिमान नाही, गर्व नाही. मुलं शिकली पाहिजे. त्या पुण्यामध्ये भिकारीमुक्त पुणे करण्यासाठी म्हणून 3 संघटनांची नियुक्ती केली. चौकामध्ये भीक मागणारी मुलं असू नये यासाठी संघटना नेमल्या. एक नानापेठेमध्ये केरळमध्ये घडतं. 2 संघटना कधी बंद झाल्या मला कळलं नाही पण महाराष्ट्राची घरटं प्रकल्प आजही चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. शिक्षण दिलं जाते आणि ती मुलं मोठी होत आहे. आणि नंतर परवा मी बघितलं की तेव्हा शारदोत्सव साजरा करताना गणेश बंधन साजरा करताना ते गीत होतं त्याचं अप्रतिम गीत की ज्यांना सोच लावून सुद्धा त्यांना जमणार नाही असे या मुलांना घडवणारे माळी. त्याचं स्टाफ आहे, त्यांचे शिक्षक वर्ग आहेत आणि त्यांचं कार्य करून येणाऱ्या मित्रताई दिदी आणि रवींद्र बागचे प्राचार्य त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे शिक्षक वृंद हाही आहे. त्याबरोबरच ही संस्था जशी 1980 साली स्थापन झाली तशी मानवतावादी संघटना 1994 मध्ये स्थापन झालेली आहे. अनेक कामं त्यांनी केलेली आहेत. कोरोनामध्ये एका कुटुंबाला कुटुंब दिवस झालं फक्त 2च खोली होतं. तर त्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी ती अख्खी मानवतावादी समाज संघटना पुढे आली. कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये भयानक परिस्थितीमध्ये कोणीही कोणाजवळ जात नव्हतं, कोणी बोलत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये या संघटनेचे पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते प्रत्येकाला मदत करण्यासाठी घरोघरी धावत होते. प्रत्येक घर बंद करून होता, दारा बंद करून होता, कोणी पेपर वाचत नव्हता. अशा अनेक संघटनांमध्ये या संघटनेने काम केलं आहे. अत्यंत सुत्य काम आहे. आणि त्याच वेळेला 2 वर्षामध्ये कोरोनामध्ये मला वाटते 17 महिला आणि तिचा मुलगा एका वेळी आयुष्यमान झाले. आणि मला माहिती पडल्यानंतर त्यांनी बातमी केली आणि गावाला फोन आले की आपण त्यांना मदत करायची. आणि मग त्यांना बोलवलं आणि तात्काळ त्यांनी आर्थिक मदतही केली आणि त्या मुलीला शिक्षणासाठी दत्तक घेतली. आणि तेव्हापासून मला दत्तक दरवर्षी दत्तक घ्यायची. खऱ्या अर्थाने मानवता या शब्दामध्ये मानवतेचा अर्थ दडलेला आहे. मानवता काय असते या संघटनेतून शिक्षण आहे. आणि ही संघटना घरातील 4 आपल्याला सांगायचं येत नाही. या संघटनेमध्ये एवढे सगळे पदाधिकारी अधिकारी सदस्य आहेत, विश्वस्त आहेत आणि त्यांना मदत करणारे अनेक मंडळी आहेत. त्यामागे पडद्यामागे काम करणारे अनेक भाग असतात. आपल्याला समोर दिसणारे फक्त थोडे जरी असेल त्या पडद्यामागे काम करणारे अनेक हात असतात. या संघटनेच्या मागे अनेक हात काम करत आहे. मला अभिमान वाटतो. वारंवार या संघटनेच्या बातम्या देत असताना अभिमान वाटला की वेगळं काहीतरी यायचं समाजामध्ये पोहोचवायचं आहे. त्यांनी मला सांगितलं की आम्ही आमच्या वडिलांच्या आईच्या स्मृतीबद्दल गोड जेवण देणार आहोत. कुठे? मोठी शाळा आहे देवे
घाटाच्या वरती दिवे. आणि तिथे आम्ही गेलो होतो त्या शाळेची बघितली परिस्थिती अतिशय छान गतिमंत शाळा जरी असली तरी आता आपण गतिमंत म्हणून त्याला गतिमंत शासनात प्रसिद्ध बदलले सॉरी. तर अशा अनेक जणांनी फक्त मदत नाही तर तिथे जाऊन त्यांच्याबरोबर जेवण करणं ही सगळ्यात त्या मुलांना मोठी अचिव्हमेंट असते किंवा त्यांनाही वाटतं की आपल्याबरोबर एक मोठी माणसं आहे आणि त्यांच्याबरोबर जेवण करणं त्यांना भरवणं हा जो उपक्रम सुरू केलेला आहे अतिशय चांगला आहे. त्याबरोबर तेवढ्या थांबल्या नाही अनाथ आश्रमांनाही त्यांनी मदत केलेली आहे. त्यांची संघटना नेहमी त्या संघटनेतील अनेक पदाधिकारी आहेत की गोड जेवण या वृद्धाश्रम असू दे किंवा रस्त्यावरची मुलं असू दे त्यांना मदत करण्यासाठी धावत असते. आणि हाच उपक्रम पुढे सुरू ठेवून आणखी एक नवीन काही करता आलं. आणि आपण आता रिटायर झालं नाही, सगळे शिक्षण क्षेत्रातली मंडळी आहे. अभिमान वाटतो मला शिक्षण क्षेत्रातल्या मंडळींना हा उपक्रम सुरू केला आहे आणि मानवतावादी हा शब्द निवडला आहे आणि समाज त्याला जोडलेला आहे आणि संघटना आहे. तर आपण आजही अनेक मुलं आहेत आपण पाहतो. मी अनेक खेड्यामध्ये जातो बघतो त्या खेड्यामधल्या शाळांना आजही घडून आहे अशी परिस्थिती आहे. तुम्ही जर आदिवासी भागामध्ये गेला वाड्यामध्ये गेला वाड्या वस्त्यावरती गेला तर बघितलं तर तिथली परिस्थिती फार भयानक आहे. तर त्याही ठिकाणी काही मदत करता आली तर बघा त्याच्यासाठी काही मदत लागली तर आम्ही तुमच्याबरोबर येऊ. आणि आजही मला समाजामध्ये काम करताना अभिमान वाटतो अशा संघटना काम करतात. नाहीतर इतर संघटना असतात फक्त कागदावरती दाखवतात प्रसिद्धी मिळवतात पण खऱ्या अर्थानं तळामध्ये जाऊन त्यांच्या हातामध्ये हात घेऊन त्यांचा हात हातात घेऊन मदत करणारे फार मोठी संघटना आहे. थोडक्यात सांगतोय बाबा महाराज सातारकर सांगतात एका कीर्तनामध्ये एका पंचरत्न हॉटेलमध्ये म्हणजे उंची हॉटेल समोर भिकारी उभा असतो आणि हॉटेलमधून बाहेर एक रूममधून मध्ये हातामध्ये बेंचेस असते आणि तो बाहेर येतो आणि त्याच्यामध्ये जमतो दादा भिकाऱ्याला भिक्या नाही. तो खिशामध्ये हात घालतो तर भिकाऱ्याला नाही म्हणून तो निघून जातो. तो खिशामध्ये हात घालतो तो दादा माझं पाकिट घरी राहिले उद्या आल्यानंतर देतो. त्या भिकाऱ्याने त्याच्या हातामध्ये हात घेतला आणि सांगितलं बाबा भीक देणारे भरपूर भेटले 1000 देतात 10,000 देतात पण हात हातात घेणारा आजपर्यंत कोणीच भेटला नाही. फक्त हात हातात घ्या त्यांना जगण्याचं बळ मिळतं. हेच मानवतावादी संघटना करत आहे काम करत आहे त्याचा प्राधान्य वाटतो. आणखी बरंच काय बोलायचं आहे नेक्स्ट टाइम निश्चितच बोलायचं आता वेळ